नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना भांडवली परतावा देण्यासाठी IT क्षेत्रातील नामांकित कंपनी विप्रो लिमिटेड यानं एका मोठ्या निर्णयाची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या बहुप्रतीक्षित 15,000 कोटी रुपयांच्या शेअर्स बायबॅक योजनेसाठी 5 जून 2026 ही रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. या निर्णयामुळे ज्या गुंतवणूकदारांकडे 5 जून रोजी विप्रोचे शेअर्स असतील त्यांना या योजनेचा थेट फायदा घेता येणार आहे. विप्रोच्या संचालक मंडळानं आणि भागधारकांनी यापूर्वीच या मेगा योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेअंतर्गत कंपनी ₹2 दर्शनी मूल्य असलेले तब्बल 60 कोटी पूर्ण पेडअप इक्विटी शेअर्स बाजारातून पुन्हा परत खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कंपनीनं ₹250 प्रति शेअर असा आकर्षक दर निश्चित केला आहे, जो चांगल्या प्रीमियमवरती असल्याने सर्वसामान्यांपासून ते अगदी संस्थात्मक गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांचंच याकडे लक्ष लागले. ही प्रक्रिया टेंडर ऑफरच्या माध्यमातून प्रमाणबद्ध पद्धतीनं पार पाडली जाणार आहे. हा बायबॅक अशा वेळी येतोय जेव्हा संपूर्ण IT क्षेत्रावरती विक्रीचा मोठा दबाव पाहायला मिळतोय. चालू वर्ष म्हणजेच 2026मध्ये आतापर्यंत विप्रोच्या शेअर्समध्ये तब्बल 24% घसरण नोंदवली गेली. तर गेल्या वर्षभराचा विचार केला असता हा शेअर 17% घसरलेला आहे. अशा मंदीच्या वातावरणामध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी कंपनीनं हा 15,000 कोटी रुपयांचा बायबॅक आणलेला आहे. नुकत्याच संपलेल्या मार्च तिमाहीमध्ये विप्रोच्या नफ्यामध्ये काहीशी घट झालेली आहे. कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा हा 2% घसरून 3,502 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर दुसरीकडे कंपनीच्या कामकाजातून मिळणारा महसूल म्हणजेच रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स यावर्षी 8% इन्क्रीजसह 24,236 कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या मुख्य IT सर्व्हिसेस विभागाबद्दल बोलायचं झालं तर या तिमाहीमध्ये फारशी तेजी दिसलेली नाही. या विभागाचा महसूल हा $2.65 अब्ज राहिलेला आहे, ज्यामध्ये तिमाही आधारावरती केवळ 0.6% आणि वार्षिक आधारावरती 2.1% वाढ नोंदवली गेली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 15,000 कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकसाठी विप्रोकडनं रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.